गौरी गणपतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या गणेश मूर्ती शाळांमध्ये आपल्याला कारागिरांची गणेश मूर्ती बनवण्याची आणि ती रंगवण्याची लगबग जी आहे ती पाहायला मिळते. मी आता अशाच एका गणेश कारखान्यामध्ये आलेलो आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावातल्या कुंभारवाड्यातले हे जयश्री गणपती मूर्ती शाळा आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा गणेश मूर्तिकारांची जी आहे ती गणपती बनवण्याची आणि ती रंगवण्याची लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. गणपतीच्या मूर्तींवर शेवटचा हात मारताना हे सर्व कारागीर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर यंदा POPला अगदी 1.5 महिन्यांपूर्वी परवानगी मिळाल्यामुळे या गणेश मूर्तिकारांची धावपळ जी आहे ती झालेली आहे. कारण अगदी काही दिवसांतच ह्या गणेश मूर्ती पूर्ण करायच्या असल्यानं या ठिकाणी त्यांची धावपळ गणेश मूर्ती बनवताना झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या गणेश मूर्तिकाराचे कारागीर आहेत, मालक आहेत ते या कार्यशाळेचे. तुम्ही काय सांगताल, काय यंदाची परिस्थिती गणपती? यंदाची परिस्थिती अशी आहे की POPवर बंदी असल्यामुळं जरा व्यवसाय हा उशिरा सुरू झाला. त्याच्यामुळं आता सगळी धावपळ झालेली आहे. पेंटिंगचं काम राहिलेलं आहे. मूर्ती बी ज्या बनवण्यात आल्या नाहीत त्या POPवर बंदी असल्यामुळं ते काम ठप्प झालं आणि 1.5 महिन्यापासून आम्ही हे काम करत आहे. हे काम चालू आहे. साधारणतः कोणत्या प्रकारच्या मूर्ती तुम्ही? साधारण आम्ही तुम्हाला सांगतो, दगडूशेठच्या मूर्ती असतात आणि लालबागचा राजा ह्या एक मूर्ती चालतात. जास्त करून लालबागचा राजा असतो, टिटवाळा एक असतो, टिटवाळ्याच्या मूर्ती खपतात. कसबा गणपती एक मानाचा असतो, तो कसबा गणपती एक आम्ही बनवतो. बाकी मग तुमचा गायवरचा एक, मोरावरचा, शारदा गणपती मंडईवाला ते एक आम्ही मूर्त्या अशा मूर्त्या बनवतो. बरं का? यंदा किमती कशा आहेत? किमती कशा राहणार? साधारण किंमत कारण महागाई झालेलीच आहे. रंग खर्च, POP त्याची POPचे दर वाढलेले आहेत, रंगाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळं थोड्याशा किमतीमध्ये एक 10% तरी वाढ झालेली आहे. आजी सुद्धा आहेत, ते गेल्या अनेक वर्षापासून खरं तर या ठिकाणी गणपती रंगवण्याचं काम करतात, गणपती बनवण्याचं काम करतात. आजी, अगदी काही दिवसांवर लाडक्या बाप्पाचं आगमन आलेलं आहे. तुम्ही आता शेवटचा हात मारताय, काय काय सांगताल? गणपती आहे ना, गणपती हा खूप आवडता आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळं आम्हाला याच्या खूप आवड आहे. माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी हे काम करत आहे. आत्ता माझ्याकडं 40 लोक कामाला आहेत. पण POP बंदी असल्या कारणाने खूप त्रास आम्हाला झालेला आहे. आत्ता आमची खूप गडबड झालेली आहे. आमचे 3000 गणपती असतात, पण ह्या वर्षी 2000 झालेत. किमती वाढलेल्या आहेत, पण कमी पडू नये, लोकांची कुचंबना होऊ नये म्हणून आम्ही काही किमती गेल्या वर्षीचे रेट ठेवलेले आहेत, आम्ही वाढवले नाहीत. महाराष्ट्रभरात तुमच्या मूर्ती जातात, संपूर्ण देशभरात सुद्धा जातात. कुठे कुठे मूर्ती जातात? मुंबईला जातात, पुण्यामध्ये जातात, कोल्हापूरला जातात, शिरवळला जातात, सातारला जातात, सासवडला जातात, बुलढाणापर्यंत जातात आपल्या मूर्ती. लोक येऊन नेत्यात. इथं उस्मानाबादला बी गेले नेत्यात लोक येऊन. नगरला येतात, नगरवरनी लोक येतात, जेजुरीहून येतात, सासवड, असं भरपूर ठिकाणी लोक येतात न्यायला. आणि गणपती आपले सुंदर असतात. आमचं फिनिशिंग व्यवस्थित असतं आणि किमतीचे रेट जास्त नाहीत, व्यवस्थित असतात. त्यामुळं लोक येतात. बरं, आपण पाहतोय की जवळपास दरवर्षी 3000 गणपतीच्या मूर्ती आणि गौऱ्यांच्या मूर्ती या कारखान्यात बनवल्या जातात. आणि आता सुद्धा आपण पाहतोय की या काकांची आणि इतर जे कारागीर आहेत त्यांची या गणपतीच्या मूर्ती बनवण्याची आणि या गणपती ज्या तयार झालेल्या आहेत त्या गणपतींच्या मूर्तींना शेवटचा हात मारण्याची लगबग कुठेतरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.